वरती गेला खात्या पित्या घरात लोय गोळा झाला ना केवढा मडका केलंस या हवा काय तुका हवा बघ विचार कर असाच घेतलं तर 1000 रुपये मिळात आणि नळा सकट घेतलं तर 2000 विचार कर पण खरोखर या मंडळाचे आज मे महिने 30 म्हणजे 30 तारीख पासून सलग कार्यक्रम करतो पण इथला साऊंड आणि इथला मायबाप बजावे सीजन मानावं लागेल या खरोखर नाही तर बुवा काय कार्यक्रमाला स्पीकर नव्हते पण खरोखर असं मानावं लागेल स्पीकर वाल्याने बुवाना दूध हवा दूध नाटका जेवढी त्याची दूध बी हवा म्हणतात अरे तो पी नाही मिळाला आता नको बाकी काय वैभवडी त्या दिवशी ना गौरवदा जायच्या वैभव तुमका माहित नाही वैभवडीतलं सगळ्यात गुटलो बोय होता आणि वैभवडी त्याचे ना एक माहुती आला होता माहुती हत्तीवाला आला त्याने खेळ चालू केला जो कोण म्हणता माझ्या हत्तीच्या पुढचे पाय उचली जो कोण माझ्या हत्तीच्या पुढचे पाय उचलील त्याला म्हणता 500 ला 1000 देणार 500 ला 1000 देणार वैभववाडीच्या त्या नाक्यावरती ही तोबा गर्दी जमली होती सगळ्यांनी प्रयत्न केले कोण काठीने ढकसता कोण त्याच्या कानात ढबसता पण तो हत्ती पाय उचली ना म्हणताना ह्याना बघितला हुशार ना दुखलो ह्याना विचार केला गोल हत्तीच्या गोल फिरलो म्हणता बघता कुणी काय काय हात लावलो शिल्लक राहलो काय बारको ना तू गेलो हत्तीच्या पाठी गेलो जी मारला टिचकी मारल्यावर हत्तीची गेली मस्तकात गेल्यावर हत्तीन पाय उचलल्याबरोबर त्या माऊती करता काय करतो शेवटी 500चे 1000 रुपये शिरसाट पण देऊचे लागले त्याचा अपमान झाल्याबरोबर त्याने पुन्हा विचार केला त्याला म्हणतो जो माझ्याकडून हत्तीची मान म्हणतो अशी करील त्या म्हणता 1000 2 देणार पुन्हा सगळ्यांनी प्रयत्न केला नाही हत्ती मानच हलवी ना याने शेवटी विचार केला आणि गेलो ना हत्तीच्या समोर उभं राहिलो आणि म्हणता काय गजानन काय बरा ना हत्ती म्हणता हो साळींदरच्या पाठी उभं राहू नको पाठशाला मारता पाठसू माहिती आहे ना मलिंगा मांगल्याची बहीण म्हणता असं बघा आज खरोखर पवार भावांचं नाव म्हणजे मगाशी भावांनी सांगितलं वैभवडीची शान माझा पवार भाऊ मला मनुष्य बनला असं झालंय का एक मुलगा आपल्या वडिलांना काम करायला देत नव्हता आणि वडिलांना महत्वाचं काम करायचं होतं बाप म्हणतो मला काम करायला माझा मुलगा देत नाही करू काय त्या बाजूला एक जगाचा नकाशा पडला होता त्या बापाने नकाशाचे 10-12 फाडून टारा तुकडे केले आणि मुलाच्या पुढ्यामध्ये टाकले मुलाच्या पुढ्यात टाकल्याने सांगितलं बाबा मी माझं महत्वाचं काम करतोय तुझ्या समोर मी जगाचा नकाशा फाडून टाकलाय पहिला तो जोड आणि नंतर माझेरी म्हटल्या बरोबर त्या मुलाने तो नकाशा घेतला आणि नकाशा जोडायला सुरुवात केला बाप कामापर्यंत जातो तोपर्यंत मागून मुलगा गेला आणि म्हणतो बाबा माझा म्हणतो जगाचा नकाशा जोडून झाला अरे बापाने विचार केला अरे ज्या जगाच्या नकाशाचे मी पाडून 10-12 तुकडे केले होते ते माझ्या मुलाने 5 मिनिटांमध्ये जगाचा नकाशा जोडून दिला कमाल आहे बापाने विचारलं अरे बाळा हे तुला शक्य कसं काय झालं त्या मुलगा सांगतो बाबा ज्या नकाशाचे तुम्ही फाडून 10-12 तुकडे केला होता त्या नकाशाच्या पाठीमागे एक माणसाचं चित्र होतं मी पहिला माणूस जोडला उलटून पाहिलं पुढे जग जोडला गेला दीपक श्रीधर सुतार यांच्या 201 पारितोषिकाला धन्यवाद त्याचप्रमाणे गौरव पवार बर्थडे सॉंग 8/5/24 धन्यवाद यांच्याकडून 100 पारितोषिकाला आहे ना वाढदिवसाचं गायन सादर करायचं शरद पवार
धन्यवाद त्यांच्याकडून 500 पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आज माझ्या पवार बुवाने बुवा तेच केलंय, पहिला मनुष्य जोडला, उठून पाहिलं पुरं जग जोडलं गेलंय. या ठिकाणी दादा गजरामध्ये सॉंग बर्थडेचं गाणं घेतो. कारण ह्याचं कसं माहितीये, ह्याच्या हे फरमाईश पटकन घेणार, तो पैसा कसं पुरवायला. कृपता मग घ्यावी त्याला, कारण गजरामध्ये खूप मनोरंजन करायला मिळणार आपल्याला. ह्याचा धरसोड करतो आवाज, नाही तर शेवटचा आणून द्या इकडे पेटीमध्ये वाईरवाला. पुढे जरा पुढे जरा पुढे. नाव काय तुझं? तमैत श्रीकांत सुतार. पप्पाने गणपती बा पप्पाने हे गाणं म्हणतो ये. आमच्या पप्पाने गणपती आणला. खरोखर मुलीने तुम्हाला मी सलाम करतो. माझ्या या टेमवाडी मध्ये खंबाळे गावामध्ये माझी जर बहीण कलेक्टर झाली तर तुमच्या घरी पाणी भरेन तुमच्या घरी. पण काय झालं या मोबाईलमुळे या 10 वर्षात या पोरीने तो मोबाईल मध्ये कसं केलेलं बघा. नवरात्रामध्ये जी आरती गाली जाते, जी देवीची आरती गाली जाते ती तुमच्यासाठी असते. ही स्त्री एक माझ्या देशाची, माझ्या महाराष्ट्राची नार आहे. आज मारुती पवार यांच्याकडे 500 पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जी नवरात्रामध्ये आरती गाली जाते ती तुमच्यासाठी आहे. कारण ही महिला, ही नारी आहे माझ्या महाराष्ट्राची शान आहे. म्हणून म्हणतो दुर्गे दुर्गड भारी माता म्हणजे माझी स्त्री महिला आहे. पण गेला मोबाईल आला बघा 10 वर्षात या मुलीने त्या आरतीचा कसा करून टाकला नाही बघा. त्या आरतीची कशी वाट लावली आहे बघा. असं करते तसं करते वाट लावून टाकला नाही. महिला वर्ग 100 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी आपल्या आया आते आपली आजी एवढं पीठ मळायची. सकाळी उठायची आंघोळ करायची, तुळशीला पाणी घालायची आणि चुलीचं सारवण करायची आणि एवढं पीठ मळायची आणि पीठ मळून झाल्यानंतर भाकरी भाजताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपोआप मुखातून निघत होतो. आता नाही, तुमच्या घरी काय नाही, आमच्या घरी काय. गृहिणी उठली की पहिले पेटन टिपक्याने मोबाईलचा लॉक उघडणार आणि मोबाईल बघणार आणि एवढं पीठ मळणार पोळपाटावर ठेवणार आणि चालू करणार. खाणाऱ्यांचा होऊन दे. विषय सांगता हो, मी महिला वर्ग तुमचा अपमान करत नाही, पण बसलेल्या महिलांमध्ये
बसलेल्या महिलांमध्ये भाग्यवंत महिला कोण आहे? भाग्यवंत महिलाशी कोण आहे? रोज उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला हात लावून दर्शन घेते. बोटवर करा. बाबा माझ्या कोण नाही, आपण असू नको, पाया पडणार ते महिलावरनं पाया पडणार, पण 7च्या नंतर आपलं पाय धारणार नाही. 7च्या नंतर आम्ही लेकिन गटार. कसे पाय पडतील? 7च्या नंतर पाय धरायला हो ना. त्या तबल्यातून जरा कमी कर, जर लांब लांब. आणि बुवा मगाशी ना जी खिंड अडवली, पावन खिंड जी अडवली ना, कुणी बाजीप्रभूने, तेव्हा तोपेचा आवाज नाही केलेला होता. गंजी जाळलेली होती. काय तोपेचा आवाज नाही केलेला होता, धूर केला नाही, आग केले, जाळ जाळ. तुझ्या कानाखाली जाळात आलो गो पहिलो. आणि 2000चा टप्पा पार करतो, त्याचं नाव म्हणतं शिरसाट. टाकी कापून माहित आहे शिरकी शाप नावात होते ना. ती शिर लय उडावता ती, तरी नशीब शिर मागं झालं. कमी जास्त होता कमी झालं. हे माईक ते शेवटचं द्या तसं भय माईक वर गणेश पवार, आमचे परममित्र गणेश पवार ह्या गावचे उपसरपंच, त्यांच्याकडून 251 रुपये धन्यवाद. धन्यवाद. अशोक दत्ताराम पवार यांच्याकडून 200 रुपये दुसऱ्या धन्यवाद. धन्यवाद. खरोखर या ठिकाणी मन प्रसन्न वाटलं. या ठिकाणी बरेचसे शिरसाड कोणची मंडळी काय मी म्हटलं का झालं. ही बहुतेक पुढची मुंबईची गँग दिसते. मराठी मीडियम ना, सगळे मराठी मीडियम. इंग्लिश वाले पण नाहीत ना. बाहेर इंग्लिश वाले बाहेर झाडाखाली त्या. जो इंग्लिश मीडियम तो नाही ह्यांच्यामध्ये विचारतोय. मराठी मीडियम बरोबर, मराठी शिका, मराठी शिकलं पाहिजे, मराठीची प्रगती झाली पाहिजे. पण आता काय तुमच्या घरी का नाही आमच्या घरी इंग्लिश मीडियम. आता आम्ही दिव्याक राहतो, दिव्याक एकच बंको शाळेमध्ये, एकच बंको. तो देखील लॉकडाऊनच्या वेळी ना 2 वर्षांनी शाळा चालू आली ना, तो पण असे झटके दे, असे झटके दे. आमका मुलं इंग्लिश मीडियमसाठी डोंबोली घेऊन लागते. डोंबोली सकाळी 4 वाजता तो गाडीवाला येतात, 4 वाजता सकाळी. आणि 5-5 वर्षाची लेकरं इंग्लिश मिडियमची. त्या अवस्था का उचलता सकाळी 5 वाजता संडास होता. म्हणता बाबू कर कर कर. मम्मी म्हणता नाही झालंय, मम्मी नाही झालंय. म्हणता जरा जोरला नाही. मम्मी म्हणता नाही झाले. कूत 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 नाही झालं. मराठी मिडियम बघा कसे ते अगदी खाऊन पिऊन टणटणी कर.
होय. हात भरपूर करतो. हॅलो हॅलो हा, घेता. हॅलो हॅलो केक कापू. हा, ठीक आहे. बर्थडेचं गाणं गातो. या ठिकाणी फक्त 2 मिनिटं घेणार आहे सर्वांची. गौरवचा वाढदिवस आहे. या 2 मिनिटांमध्ये केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या गौरवसाठी. आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजन साम्राट संजय पवार गोवा आणि त्यांचे हे मोठे दादा गौरव या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांना म्हणतोय सर्वांनी मागून साथ करायचे. हा, गौरव दादा तुझा येणारा 100 वाढदिवस आमच्या हस्ते साजरा होत आणि तुझ्या 100 वाढदिवसाला आमच्या 2 बोलचे डबल भरतो. बार बार दिन बर्थडे बॉय पुढे या केला ना शिरसाळ भाऊ भरू नको तोंडावर मारा खात नको